एक प्रोग्राम आहे. महिला व बाल विकास विभाग हा एक अतिशय संवेदनशील विभाग आहे. या विभागामार्फत अनाथ निराधार निराश्रित बालक्या असतील, वेगवेगळ्या लाभार्थी असतील, त्यांच्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम करतो. आणि हे काम करत असताना आपण बघितलं असेल की शासनाच्या कोणत्याही योजना असताना महिला बाल विकास विभाग हा इथले अधिकारी आणि कर्मचारी मिळून रात्रंदिवस या विभागाने काम केलेलं आहे. विशेषतः शासनाची लाडकी बहीण योजना असेल, यामध्ये सुद्धा 1 ते 1.5 महिन्यामध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रात्रीचा दिवस करून काम केलेलं आहे. हे करत असताना महिला बाल विकास विभागांच्या अधिकाऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या, अंगणवाडी ताईंच्या पण काही न्यायिक मागण्या आहेत. जसे की अंगणवाडी सेविकांना सरसकट सेन्सिटिव्ह देणं असेल, किंवा प्रोत्साहन भत्ता देणं असेल, किंवा जे महिला बाल विकास विभागातले जे अधिकारी आहेत जे की 20-20 वर्षे 25-25 वर्षे एकाच पदावर राहून सेवानिवृत्त होत आहेत, त्यांना प्रमोशन देणं असेल, किंवा परिवीक्षक अधिकारी असतील त्यांना राजकीय अधिकाऱ्याचा दर्जा देणं असेल. तर हे जे सर्व बाबी आहेत, ह्या बाबी आम्हाला न्याय मागण्या आहेत आमच्या. ह्या मागण्यासाठी आम्ही आता टप्प्याटप्प्याने शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलन करत आहेत. आता 2 दिवस, आज आणि उद्या, संपूर्ण महाराष्ट्रभर माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय CO महोदय आणि विभागीय आयुक्त महोदयांना निवेदन देण्यात येत आहे. आणि यानंतर आम्ही शासनाची VC बंद किंवा विभागांची कामाची माहिती देणं बंद, अशा पद्धतीनं टप्प्याटप्प्याने आंदोलन करत आहोत. आणि त्यानंतर आमचा एक पुढचा टप्पा आहे की तरी आमच्या न्यायिक मागण्याकडे विचार झाला नाही, आमच्या न्यायिक मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही सर्वजण सामूहिक रजेवर जाणार आहोत. या आंदोलनाचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे यापूर्वी फक्त काही कर्मचारी याच्यामध्ये सहभागी व्हायचे, परंतु आता मात्र अंगणवाडी सेविका, त्यांच्या सुपरवायझर, इकडे परिवीक्षक अधिकारी, जिल्हा परिवीक्षक अधिकारी, DCPU संघटना, संरक्षण अधिकारी संघटना, अशा वेगवेगळ्या सर्व संघटना या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. आणि हे आंदोलन निश्चितच न्यायिक मागण्यासाठी आहे. आमचं आंदोलन कोणाच्या विरोधात नाही, आमचं आंदोलन कोणाला टार्गेट करणं नाही. फक्त आमच्या ज्या न्यायिक मागण्या आहेत त्या पूर्ण करून द्याव्यात अशीच आमची शासनाला विनंती आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण या संसदीय मार्गाने किंवा संविधानिक मार्गाने आम्ही आंदोलन करत आहोत. राज्यभरात किती लोक या सगळ्या आंदोलनात सहभागी होतील आणि काय परिणाम होईल? खरं तर लाडकी बहीण योजनेमुळे सरकार सत्तेत आलेलं आहे आणि अशा योजनेकडून तुमच्या गावावर दुर्लक्ष होतं तुमच्या मागण्यांमध्ये. जवळपास राज्यामध्ये 1,10,000 अंगणवाडी केंद्र आहेत. 1,10,000 अंगणवाडी ताई, 1,10,000 मदतनीस, एवढ्या अंगणवाडी ताई आणि मदतनीस, त्याचबरोबर 5,000 पर्यवेक्षिका, आणि जवळपास इतर जर अधिकारी बघितले तर 500 क्लास 2 अधिकारी, जवळपास 200 क्लास 1 अधिकारी, असे सर्व अधिकारी आणि कर्मचारी आणि इतर सर्व त्या अनुषंगिक जे आमचे अधिकारी कर्मचारी हे सर्व याच्यामध्ये सहभागी होत आहेत. आणि सर्वजण एकदम संविधानिक मार्गाने आंदोलन करणार आहेत. आम्ही रस्त्यावर येणार नाही, कुठे हे करणार नाही, परंतु आमची जी मागणी आहे पूर्ण होईपर्यंत मात्र हे आंदोलन सुरू राहील अशी आमची सर्वांना विनंती आहे. मी डॉक्टर कैलास घोडके, महाराष्ट्र राज्य राजपत्रित महिला व बाल विकास अधिकारी जी संघटना आहे त्याचा मी सेक्रेटरी आहे. माझ्यासोबत कोल्हे मॅडम आहेत आणि जिल्हा महिला बाल विकास अधिकारी मेसरे साहेबसुद्धा आहेत.